हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मी श्रा कुलकर्णी, एक शेतकऱ्याची मुलगी कृषी कन्या. तर आज आपण काढणार आहोत आपल्या शेतातलं मोहळ. तर चला. तर गाईज, इथे चालू आहे तयारी मोहळ काढायची आणि इथे आहे मोहळ. हे बघा. अरे कसं लावायचं खाली किती खाली आलंय ना समर्थ, किती खाली आलंय मोहळ पूर्ण. गाईज इकडे धूर चालू आहे. आता माशा खरंच चावणार आहेत. मी तर इकडून चालले बाबा, इकडून माशा मागे लागल्या, चावले बिवले डोळ्याला वगैरे एखादी तर झालं. चावली लगेच, मुहूर्त झाला गाईज. चावली याला हाताला. पळाल्या अरे जवळ घे रे पटकन. अरे यार, धूर करा पटकन, धूर करा, धूर जाळ नको. अरे यार, डोळ्यात गेलं याच्या. तर गाईज धूर इकडे यायलाय पूर्ण. माशांकडे जाई ना धूर. भाई असलं करतो स. माशा उडालेत गाईज, माशा उडाले. अरे टॉवेल वगैरे तर घ्यायचं होतं ना डोक्यावर. बरोबर इकडे वरती उडालेत गाईज माशा, सगळ्या वरती उडालेत. पटला ठेंगा. ही आहे रे, चांगला आहे. जुना मोहळ आहे गाईज. खूप दिवसांचं मोहळ आहे ना, ते लगेच दिसतं. फोडला तर. अरे यार, प्लेट आणा, प्लेट. काय तर उई, हा लाकूडच इकडे घ्या. हा लाकूडच इकडे. अबे कसं वाटतंय याला काय तर लागते काय विळानू का? विळाने प्लेट, चमचा घेऊन या. चमचा प्लेट. गाईज हे बघू शकता तुम्ही, मोहळ आहे इकडे. आणि हा जो भाग आहे ना, तो मधाचा आहे. मी खाऊ? ए खाऊ नको ग, थांब. गेलं यार. थांब सरक लांब. गोड आहे, गोड मस्त, खूप मस्त आहे. मस्त आहे. तर गाईज इकडे मोहळ असं आहे आणि पोळी काढून टाकलाय समोर आत्ताच. आणि एवढं मधाचं जे भाग आहे ना, तो एवढा भाग आहे मधाचा. आणि इतकं गोड आहे ना मध. किती दिवसाचं आहे काय माहिती. खूप दिवसाचं असलं ना गोड असतंय. शिऱ्या खूप गोड आहे. हा मी टेस्ट केले. अरे यार, प्लेट कोण आणतंय? आणि प्लेट हे बघा गाईज एवढं काढलं हातात दे. केवढंच घेऊन आलाय, केवढंच. प्लेट आण म्हटली होती ना मी तुला. हातात नको रे. गुंडली अवघड आहे तुझ्या बरोबर. घाण हातात घेऊन खायला. कसं आहे सांग? गोड आहे ना, मस्त आहे यार, मस्त. प्लेट आणायची होती. प्लेट मध्ये घेतलं. तिखट लागतंय गाईज. तिखट लागायले मध तिखट लागायले. बापरे, नवीन ऐकते मी तर. मला पण रे, माझ्या हातात हे आहे तर. अरे असं नको गाईज. कसं द्यायलाय बघा. हे बघा. अबे चांगला आहे ना मध. तिखट लागायलाय. तिथं पाणी जास्त झालं याला. मस्त आहे. काय तिखट लागे ना, गोड लागायला मस्त. तर गाईज आता आपण चाललोय आपल्या रानात जी ज्वारी वाळत टाकली होती ना गेल्या वर्षीची, ती भरण्यासाठी. आणि समोर तिथे कामाला पण लागलाय येऊन. आणि भर उन्हात चालू आहे. आता जवळजवळ 2 वाजलेत आणि मी सोबत टोपलं पण घेऊन आली आहे. तर खतरनाक ऊन पडलं आहे. दुपारचे 2 वाजलेत आणि आम्ही दोघंही इथे काम करण्यासाठी आलो आहे. एक 3-4 पिशव्या ज्वारी आहे, तर तेवढी भरूयात आणि मग बोलूयात. चला. तर गाईज ऊन खूप पडलं होतं म्हणून मी पण टॉवेल आणला आहे आणि बांधला आहे तो डोक्याला असा. तर गाईज एक पोतं भरला आहे समोर. आता दुसरं पण भरायला आहे. आणि आता मी भरणार आहे टोपल्यात. आणि टोपल्यात भरून हे पूर्ण पॅक भरायचं टोपल्यातून. हे जे आपण अर्धवट भरलो ना, हे पूर्ण भरण्यासाठी आपण टोपल्यात भरून त्यात ओतायचं असतं. तर चला चालू करूयात. अबे यार, तर गाईज असं भरावं लागतंय टोपल्याने. अरे चल ये तू पण. तर गाईज आम्ही सगळी ज्वारी भरली आहे पोत्यात. आणि हे 2 पोते आणि इथे एक तिसरा पोता, असे 3 पोते भरलेत. आणि आता आम्ही चाललो आहे. अजून ज्वारी आहे आमची एका डब्यात, ती आणण्यासाठी. तर चला तुम्हाला पण दाखवतो. तर गाईज हा आहे तो डब्बा आणि यामध्ये ज्वारी आहे एवढी. ठीक आहे, पप्पा त्यात उतरून भरत आहेत. इकडे गहू पण मिक्स झालं आहे यात थोडंसं. मोठं टोपलं देऊ का? हा द्या असंच. एक मिनिट पडतंय. हा आलं. तर गाईज आम्ही सगळी ज्वारी काढून इथे वाळत टाकली आहे. ताडपत्रीवरती पसरवली आहे. आणि 2 दिवस आता याला असंच ठेवायचं आहे, कारण यातल्या नुशा सगळ्या जायला पाहिजेत.
त्यासाठी अशा नुशा निघतात एक 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 बाहेर आणि ह्या उन्हाने मरून जातात. म्हणून याला उन्हात वाळत घातलं आहे आणि हे 2-3 दिवस असं ठेवायचं आता. तर असू द्या आपण तर जाऊयात चला. तर गाईस आमची मोटर चालू होत नाही आहे, बहुतेक अर्धी लाईट आहे आणि ते बघण्यासाठी आम्ही इथं डेपोजवळ आलो आहे. आणि हे बघा कसं स्टंट मारतात मोठे मोठे आणि ते डेपो. तर गाईस बघा हे दोघं कसं स्टंट मारले तिथं. समज जास्त जवळ जाऊ नको शुभ्या, नको ते चुटचुट करायला. शुभ्या गप बे. तर गाईज तुम्ही बघू शकता इथे कसं स्टंट चालू आहे यांचा, ते पण करंट सोबत. मस्करी करू नको शुभम गप. आपल्या बिनतिकीट लावलेलं आहे. तर गाईज तेच मोटर वगैरे चालू हवी म्हणून यांची इथं धडपड चालू आहे. ओ माय गॉड काहीतरी आवाज झाला आता. हे बघ दूध गरम व्हायला आहे. काय करतोय समज, असं केल्यावर काय चालू होणार आहे का? हा इलेक्ट्रिशियन आहेत बघा गाईज. यांनी असं मारले की चालू होते मोटर, है ना शुभम? असं चालू होते मोटर. बस कर बस कर बस कर समर. सिंगलच दिले तारला काही काय उपयोग तार. गाईज इकडे सिंगल तार लावली. तर गाईज काहीतरी काट्या वगैरे मारून यांना वाटतं की मोटर चालू होईल, पण यांचे एवढे डोके चालणार नाहीत मला माहिती आहे. तर गाईज आता आम्ही चालू केली मोटर. तर गाईज यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, जी की मोटर चालू झाल्यामुळे एवढा आनंद आहे. तर गाईज मोटर चालू झालेली आहे फायनली, काहीतरी केलं आहे यांनी. तर गाईज मोटर चालू करून आम्ही आलो रानात आणि आता आपल्याला लावायचे आहेत कांदे. आणि पाणी आलं इथेपर्यंत आणि इथून पाणी घेतलं आपण पाईप लावून. आणि जे समर्थचं काम चालू आहे, पाणी काढून द्यायचं समोर. खोरा चांगला आहे. हो चांगला आहे पप्पा, एक नंबर. खोऱ्या बघा गाईस, जुगाडू खोऱ्या. तर गाईस जुगाडू खोऱ्या हे जे आहे ना, हे बॅरलच्या पुढचं आहे आणि हा पाईप लावला आहे मागे. आणि हे टेक्नॉलॉजी केलं आहे समर्थनी बहुतेक, किंवा शुभमनी केलं आहे. समर्थनी नाही, शुभमनी केलं. टाकाऊपासून टिकाऊ केले गाईस. ते बॅरलचं जे झाकण असतं ते टाकूनच द्यायचं होतं, म्हणून त्यांनी त्याचा खोऱ्या बनवला आहे असा. आणि त्याच्याने चांगलं काम पण चालू आहे, हे बघू शकता तुम्ही. तर गाईज खूप वेळ झालं पाणीच येत नाही आहे रानात, कारण रानात ना भेगा पडल्यात अशा आणि त्यात चाललं आहे पाणी सगळं. कारण खूप दिवस झालं पाणीच दिलं नाही आहे रानाला, ऊन खाल्लं आहे रान, त्याच्यामुळे अंगावर आले पाणी हळू जरा. त्यामुळे लावायचा असा मूडच निघून चालला आहे, पाणी स्लो यायल्यामुळे. आत्ता पुढे सरकलं आणि परत इथे चाललंय पाणी. अरे रे 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 भाई, बंद हो जा रे, आगे जा तू, आगे जा. तर गाईज इकडे एक वापा भरून झाला आणि दुसऱ्याला पाणी पण सोडलाय समर्थ. आणि मी साधी चप्पल पण काढली नाही पायातून, पाय ओल्ला पण केलेला नाही आहे मी अजून. तर लावा पट्टा लावा. हां व्यवस्थित इकडे बंद कर, बंद कर. आपल्याला इकडे खाली लावायचं नाही, इकडे वरतीच लावायचं. व्यवस्थित पटकन पप्पा, फास्ट. तर गाईज खोऱ्या असून हाताने काम करणारे बेवकूफ लोक बघा, बेवकूफ. खोऱ्या असून पण हाताने काम करतोय हा. लागलं तर हाताला हा कोण रिस्क घ्या, काम बंद पडेल ना आमचं, कळतच नाही. सो गाईज इट्स टाईम टू वर्क. आणि मी चप्पल वगैरे काढून पाय ठेवायला तयार झालेली आहे. ओ माय गॉड, थंडगार पाणी आहे गाईज, थंडगार पाणी आहे. ओ भाई थंडगार पाणी आहे. कसं उभारलात तुम्ही पाण्यात, नको वाटायलंय थंडगार पाण्यात लावायला. कोणाचं डोकं आहे रे हे कांदे लावायचं, उगाच काय तर कामं काढतात बसून घरात. तर गाईज आम्ही लावायला चालू केलं होतं आणि लाईटच गेली आहे, बघू शकता. आमचं एक वाफा पूर्ण झालेला आहे लावून आणि पाणीच बंद झालं आहे. आता हे डायरेक्ट उद्याच लावायचं आणि आज फक्त एवढं झालं आहे लावून. तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथे थांबूयात आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.